नागपूरकरांनी महानगरपालिकेकडे वर्षभरात केल्या 19,512 तक्रारी। आयुक्तांनी घेतला तक्रारींचा आढावा। 18,953 तक्रारींचं निराकरण केल्याचा दावा। नाशिकच्या मालेगावात पावसाची उसंत। पावसाने उसंत घेतल्यानंतर लाल कांदा लागवडीला वेग। आतापर्यंत जिल्ह्यात 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कांद्याची लागवड। परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या हेक्टरी 55,000 रुपये द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूरपरिस्थिती कायम। शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जिल्हा बँकेने गाठला 8,000 कोटींचा व्यावसायिक टप्पा। लातूर जिल्हा बँकेच्या 41व्या सर्वसाधारण सभेतील माहिती। वाशिम जिल्ह्यात 29,430 हेक्टरवर कपाशीची लागवड, तर ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। माजलगावसह परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। बुलढाण्याच्या वर्णाफाटा येथील मंदिराच्या दानपेटीची चोरी। अज्ञात चोरट्यांकडून 50,000 ते 60,000 रुपये लंपास। चोरट्यांचा शोध सुरू। बीडच्या लिंबा गणेश गावात एक गाव एक गणपतीचं विसर्जन। नवसाला पावणाऱ्या मयुरेश्वर गणपतीचं थाटामाटात विसर्जन।